नमस्कार मित्रांनो. सर्वप्रथम तुमच्या त्या मित्राला ही रील शेअर करायची जो 3 ते 4 वर्ष जुना सॅमसंग आणि वन प्लसचा फोन यूज करतोय. कारण त्यांचा फोन जर समजा फक्त चालूमध्ये बंद झाला अचानक किंवा लोगोवर तो फोन अडकलेला आहे, तर त्याचा अर्थ असा आहे जे लेटेस्ट अपडेट आलंय त्या अपडेटमध्ये म्हणजे ते जे अपडेट आहे ते त्या फोनला सोसलेलं नाहीये, म्हणून तो फोन त्या लोगोवर स्टक झालेला आहे. त्याला मदरबोर्डमधून इश्यू आहे. जर या इश्यूमध्ये तुम्ही सर्व्हिस सेंटरला जाता, तर सर्व्हिस सेंटरमध्ये तुम्हाला डायरेक्ट मदरबोर्ड चेंज करायला सांगता, ज्याची कॉस्ट प्रत्येक फोनच्या प्राईसच्या 60% असते. म्हणजे ते तुमच्या खिशाला परवडणार नाहीये. आपण सागर ॲपल किंग त्या फोनला मदरबोर्डला स्वाईप करतं. ते जे आयसी गेलेत, ते आयसी आपण परत रिव्हॉल्व करतो. जास्तीत जास्त ही रील तुमच्या मित्रांना शेअर करायची आहे, जेणेकरून तुमच्या पैशाचं नुकसान होणार नाही. एकदम थोड्या पैशामध्ये तुमचा डेटा जो सर्व्हिस सेंटर सांगते की तो तुमचा डेटा आता पूर्ण लॉस होणार आहे, तो डेटा सुद्धा आपण वाचवतो. त्यामुळे तुमच्या मित्राला ही रील शेअर करायची आहे आणि जास्तीत जास्त अशा प्रॉब्लेम आले तर लगेच सागर ॲपल किंगला संपर्क साधायचा आहे. धन्यवाद मित्रांनो.